आम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्यायला आम्हाला हे भगवं बाजूला काढून ही बाटल्या घ्यावा लागते. काय म्हणता, ही मोठी गोष्ट हो, आहे. ही मोठी नाही, गोष्ट आहे. नाही 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 हे जे उपकरण आहे हो, हो, हे हे भगवं बाजूला काढून हे असं हे काढल्यानंतर तुम्हाला म्हणजे पाणी मिळतं. पाण्याची बाटली घ्यायला मिळतंय म्हणजे हे दुर्दैव आहे. नितेश राणेंना आम्हाला हेच सांगायचं, हे हिंदुत्व आहे का तुमचं? अत्यंत 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 महत्वाची गोष्ट म्हणजे या दादांनी सांगितली. जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी स्वतः पाण्यासाठी आंदोलन केलं होतं, परंतु आज जर आपण पाहिलं तर मराठ्यांना पाणी घ्यायला जाताना त्यांचा भगवा रंग, त्यांचा भगवा हा शेला आहे तो कुठेतरी बाजूला काढावा लागतो, म्हणजे आम्ही मराठी नाही आहोत हे त्यांना दिसेल आणि त्यानंतर आम्हाला पाणी मिळेल. अमित शहाला सुद्धा हेच आव्हान आहे आमचं. तुम्ही जर हिंदुत्व मागता ना, नाही मग तर आम्हाला पाण्याच्या मग बाटल्या तुम्ही, मी काय विचारतो, हे काढल्यानंतर तुम्हाला पाणी देता, मग तुम्ही त्याला विचारलं नाही की हे काढल्यानंतर पाणी देता? ते बोलताय का आम्हाला वरून सांगितलंय स्टॉल बंद करायला. बघतोय आम्ही, हे बघा हे जे हॉटेल आहे ना हे बंद करून ठेवलंय, हे बंद करून ठेवलंय. आम्ही इथून मागं मुंबईला कधी आलो नाही का? जर आलो होतो तर सगळे स्टॉल चालू होते. मग आमच्या मराठीवर अन्याय का एवढं? काय केलं आम्ही असं? काय केलं? माझ्या बापच माझ्या कधी पाणी प्यायला जाता? आता आम्ही सकाळपासून इथं आलेलो आहे. सकाळपासून पाण्याच्या बॉटल शोधतोय, आम्हाला पाण्याची बॉटल भेटत नाहीये. हे दुर्दैव आहे या बीजेपी सरकारचं. काय करतंय इथं? कालची गोष्ट आहे. काल जे या क्षेत्रातले जे कॅफे आणि हॉटेल्स होते हे मराठे गेल्यानंतर लॉक लावून घेण्यात आले.